डिगोळी येथे नवीन BBF पेरणी यंत्राचे उद्घाटन। डिगोळी येथील कृषी समृद्धी शेतकरी गटाचे आधुनिक शेतीकडे पाऊल। समृद्धी शेतकरी गट व पाणी फाउंडेशनचा विशेष उपक्रम। शिरूर अनंतपाळ तालुक्यातील डिगोळ गावातील कृषी समृद्धी शेतकरी गटातर्फे आयोजित नवीन BBF तंत्राचा वापर करून पेरणी करण्याचा शुभारंभ करण्यात आला। या कार्यक्रमामध्ये गोमाता पूजन, प्रतिमा पूजन व वृक्षारोपण लातूर जिल्ह्याचे जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी दिलीप जाधव यांच्या शुभ हस्ते करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। सुधारित तंत्रज्ञानातून शेतीमध्ये योग्य पेरणी ही उत्पादन वाढीचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे। BBF पद्धतीमुळे कमी पाऊस, जास्त पाऊस किंवा अतिवृष्टी अशा बदलत्या हवामानात पिकाची वाढ चांगली होऊन उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे। या तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन दिलीप जाधव यांनी दिले। आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून आधुनिक शेतीच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले। या दृष्टिकोनातून गटातील सदस्य संगमेश्वर चावरे व रामेश्वर चावरे यांच्या पुढाकारातून व गटातील सदस्य यांच्या सहकार्याने नवीन BBF पेरणी यंत्र खरेदी केले। या उद्घाटन प्रसंगी लातूर जिल्ह्याचे जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी दिलीप जाधव, तालुका कृषी अधिकारी संजय कुमार ढाकणे, कृषी अधिकारी शिवाजी तारळकर, उपकृषी अधिकारी संतोष सारगे, विस्तार अधिकारी अमोल गायकवाड, आत्म्याचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक बालाजी तिवडे, सहाय्यक कृषी अधिकारी संभाजी सूर्यवंशी, मेंटॉर पाणी फाउंडेशनचे अनिल म्हेत्रे, पाणी फाउंडेशन समन्वयक ऋतुजा चव्हाण, पाणी फाउंडेशन सदस्य शैलेश बडोळे व कृषी समृद्धी शेतकरी गटातील निमंत्रक सुशील बिरादार, संगमेश्वर चावरे, पिराजी बिरादार, लिंबराज बिरादार, आतिश बिरादार, स्वराज चावरे, महादेव कोटे, नागनाथ कोटे आदींची उपस्थिती होती। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामेश्वर चावरे, प्रास्ताविक जनक बिरादार व आभार प्रदर्शन शिवहार कोटे यांनी केलं।